जोपर्यंत मैदानामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी उपस्थित असतील तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. अतिशय सुंदर अशी नयनरम्य सकाळ आणि या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं दवबिंदूंचं आपल्याला असर पाहायला मिळतो आणि नक्कीच त्यामुळेच की काय एक धोरण आखलं गेलं. त्या धोरणाअंतर्गत प्रथम दोन्ही कॅप्टन उत्सुक होते प्रथम गोलंदाजी करायला, परंतु आता कोणीतरी एक टॉस जिंकल्यानंतर निर्णय आला फलंदाजीसाठी कुकडी सिंचन मंडळाला मैदानामध्ये उतरावं लागणार आहे आणि कर्णधार सोपन भालेकरांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी 90 धावा उभारण्याचा प्रयत्न करू. पार स्कोर ॲट दिस ग्राउंड 90 रन्स आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये किमान 90 धावा तुम्हाला उभारणं गरजेचं राहिलेलं आहे. आता त्या दृष्टिकोनातून सलामीवीराच्या भूमिकेत येत असताना सोपान भालेकर आणि त्यांच्या सोबतीला आलेले चंद्रकांत बोकड अर्थातच कालच्या शेवटच्या मॅचचे सामनावीर पुरस्काराचे मानकरी, या दोघांकडे लक्ष असेल तर दुसरीकडे लाईट बंद करा प्लीज. समोरच्या बाजूला जी कॅमेऱ्याच्या समोरची लाईट आहे ती लाईट प्लीज बंद करायची आहे. फलंदाजाचं विजन ब्लॉक होत आहे. अगदी 2017 मध्ये सुरू झालेला हा प्रवास अगदी 2026 मध्ये देखील अविरतपणे सुरू आहे. सोपान भालेकर, चंद्रकांत बोकड सलामीची जोडी तर राहुल गवंडी पहिलं षटक हाताळतील. अगदी 3 पर्व ही सोलापूरमध्ये ऑर्गनाईज केली गेली, अर्थात त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका संतोष आडाकुळ सरांची राहिली. ज्या पद्धतीनं आता सातारा सिंचन मंडळ यांचं नियोजन पाहायला मिळतंय, बारामती मंडळाच्या माध्यमातून देखील ऑर्गनाईज केली गेलेली स्पर्धा आपण पाहिली. या पर्वामध्ये मात्र आता कोण ठरणार विजेतेपदाचा मानकरी यासाठी केली जाणारी लढाई, सेमीफायनलचा थरार. सर्वजण तयार, गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चेंडूवरती रिवर्सचा फटका फसला, जीवनदान मिळत आहे. अगदी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हुकुमी एक्का. खरं तर मी सोपन भालेकर या फटक्याची पहिल्या चेंडूवर गरज आहे का? रिवर्सचा फटका अगदी सेमीफायनलचा या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये राहुल गवंडी गोलंदाजी करतायत. अगदी पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली. यावेळी पुन्हा एकदा बाटची अगदी यष्टीरक्षक जाकीर यांच्या डोक्यावरून जात असताना शॉर्ट थर्डमॅनवरती देखील मिसफील्ड, चेंडू निष्ठून जाईल. अगदी सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये नशिबाच्या घोड्यावरती स्वार मिळतील धावा 4 चौकार घेऊन या. मिस्टर मोमो हे देखील उपस्थित आहेत, मोहन मोरे सर. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं, दुसऱ्या चेंडूवर देखील टॉपचा चौकार. यावेळी मात्र रिवर्सचा फटका एक्झिक्यूट केला आहे, सक्सेसफुल ब्रँडेड हिट, षटकार, स्विच हिट, जबरदस्त ठरला. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रयत्न फसला, परंतु प्रयत्न सोडला नाहीये, पुन्हा एक्झिक्यूट केला आणि तो सक्सेसफुली हिट केला. यावेळी मात्र लो फुल टॉस वरती बीट केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या फलंदाजाचा कॅच ही सेमीफायनल सारख्या लढतीमध्ये सोडताना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तांडव माजवला जातो. या कॅचमुळे नक्कीच मॅच बदलू शकली असती पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती. यावेळी यॉर्कर खोदून काढला आहे, परंतु अगदी राहुल गवंडी यांचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, सांगली संघाचा हुकुमी एक्का म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आतापर्यंत. दुसरीकडे सोपान यांना
षटकार जरूर आला, चौकार देखील एक मिळाला टापेचा, परंतु तदनंतर पाय बांधून ठेवले चाकादंडानं जणू. सावध सुरुवात. सकाळच्या सत्रात थोडंसं दव आहे, त्याचा फायदा करून उठवण्याचा प्रयत्न राहिला आहे. अलॉंग द कार्पेट खेळायला फटका मिडांवरती थांबवला जाईल. प्रशांत आहेत तैनात. सिंगल कंप्लीट होती, या सिंगल बरोबरच होईल. षटकाची सांगता एका षटका अखेरीस बिनबाद 11 धावा धावफलकावरती. अगदी जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कॅचेस का महत्त्वाचे असतात. आतापर्यंत आपण कालच्या दिवसामध्ये कडा सोलापूर संघाला पाहिलं, अतिशय अप्रतिम अशी कॅचेस. BCC सोलापूर संघाकडून देखील अक्षयने ज्या पद्धतीने कॅचेस पकडले, निलेश मनाळे यांनी टिपलेला तो झेल, हे कॅचेस का महत्त्वाचे आहेत. तर सांगली संघ 12वा खेळाडू दाखल करा प्लीज. किरण गोंधळी पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मिसफील्ड, निष्ठून जातोय चेंडू, सीमारेषा ओलांडेल. 4 धावांसाठी चौकार. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. अगदी पहिल्या चेंडूवर जीवनदान, तदनंतर 7 चेंडू 15ची खेळी. सोपान भालेकर कॅच सुटलाय की मॅच आता थोड्या वेळात आपल्याला समजेल. यावेळी मात्र चांगला चेंडू आता गुडलेस पॉइंटवरून अतिरिक्त उसळी स्लॉक करण्याचा प्रयत्न राहिला सोपानचा, परंतु इथं मात्र संपर्क नाही आहे. अगदी महत्त्वपूर्ण मॅचेसमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाजाला जीवनदान देताना, तेव्हा तो नक्कीच मैदानामध्ये तांडव माजवतो. सोपानी यांचा तर मनसुबा क्लिअर आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे त्यांनी सांगितलंय आणि त्यावरती अंमलबजावणी देखील करतायत. यावेळी बॅकफुटवरती अगदी पुन्हा एकदा मिसफील्ड. SIC सांगली मॅच मध्ये क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. अगदी पहिल्या चेंडूवरती एकदा पहिलं पाऊल चुकलं ना की पुढची सगळी पाऊलं चुकत जातात, हे आपण बऱ्याचदा पाहिलंय. आणि ते पहिलं पाऊल इथं योग्य पद्धतीने टाकणं गरजेचं होतं. तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार केल्या गेलेल्या छोट्या छोट्या चुका तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणतात. SIC सांगली संघ विनंती आहे, किरण सर आपला 12वा खेळाडू कृपया पाठवा समालोचन कक्षामध्ये. यावेळी जबरदस्त फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून समोरच्या बाजूला खेळलेला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, सीमा पार चौकार. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. डीजेची सुरेल साथ आज आपल्याला लाभते आपल्यासोबत. यावेळी मात्र अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीनं आला, गती थोडीशी संत झाली. आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्यासोबत गणेश सर जोडले जात आहेत, त्यांची सुरेल साथ. थेट नाशिकवरून आज दाखल झालेत, खास या संपूर्ण महत्त्वपूर्ण सोहळ्याला एक वेगळं रूप देण्यासाठी. वेगानं हाताळलेला चेंडू, वेगावरती स्वार किरण गोंधळी बीट केलाय. थेट यष्टीरक्षक जाकीर यांच्या हातामध्ये विसावणारा चेंडू. दुसऱ्या षटकाचे देखील होते. सांगता 3 चौकार या षटकामध्ये आले. 12 चेंडूच्या पाठीमागे 23 सोपान. संघ देखील 23 धावांवर विराजमान. चांगली राहिली आहे गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ मिळणं गरजेचं. आपण क्रिकेटच्या या पटलावरती अनेक वेळा पाहिलंय, जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ मिळते तेव्हा तेव्हा संघ एक इतिहास रचतो. परंतु दुसरीकडे जर क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं नाही ना तर मात्र कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील ढासळतो. पुन्हा एकदा राहुल गवंडी, आपल्या स्पेनमधील दुसरं षटक. चंद्रकांत बोकड कालच्या मॅचचे हिरो. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. अगदी अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत खेळलेला फटका. इथं मात्र चांगला एफर्ट डीपमध्ये थांबवला जातोय चेंडू. 2 धावा मात्र निश्चित प्राप्त होतील. चंद्रकांत बोकड कालच्या मॅचमध्ये आक्रमक फटकेबाजी केली, सामनावीर पुरस्काराचे मानकरी, आणि आज मात्र जबाबदारी मोठी. यावेळी हवेमध्ये खेळायला फटका, बॅकवर्ड पॉइंट, आणखी एक कॅच ड्रॉप. दिल गलती करवेट आहे. अक्षय इज द मॅन. काय घडतंय
अगदी मला वाटतं सोपान सर आणि चंद्रकांत सर यांचे खिसे चेक केले पाहिजेत. खिशामध्ये लिंबू घेऊन मैदानात गेलेत की काय. अगदी दोघांनाही एक एक जीवनदान मिळालं आहे. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये नशिबाच्या घोड्यावरती स्वार झालेत. आता ही नशिबाची साथ मिळाल्यानंतर हे योद्धे काय करतील हे पाहायचं आहे. यावेळी अलॉंग द कार्पेट जबरदस्त फटका, स्टेप आउट, कव्हर ड्राईव्ह इन टू द कार्पेट, चौकार, 4 धावांसाठी. थँक्यू. अगदी वेळ कमी मिळतो आपल्याला. मैदानाची रचना अशी आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. मैदानाची रचना तशी आहे गणेश सर की तुम्हाला वेळ खूप कमी मिळणार आहे. त्या वेळामध्येच तुम्हाला एंटरटेन करायचं आहे आम्हाला. नक्कीच डॉट बॉल या दरम्यान आलाय. चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षण मी म्हणेन पुन्हा एकदा फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये लढण्याची जिद्द चिकाटी असते ना, तेव्हा नशीब देखील तुम्हाला साथ देतं. यावेळी पुन्हा एकदा बाट चेज अलॉंग द कार्पेट, शॉर्ट थर्डमॅनवरती थांबवला जाईल चेंडू. डॉट बॉल प्रमोद यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. आत्मविश्वास संघाचा उंचावण्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये कमबॅक करावं लागेल. कमबॅकसाठी ओळखला जातो SIC सांगलीचा संघ. खचून चालणार नाही आहे, खांदे पाडून चालणार नाही आहे, कारण आज संपूर्ण अस्तित्व पणाला लागलं आहे. अस्तित्वाची लढाई लढली जाते. सेमीफायनलचा थरार अभि नाही तो कभी नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. यावेळी फुल टॉस अलॉंग इथं मात्र बीमर, नो बॉल पंचांनी घोषित केला आहे. नो बॉल आहे. किरण जावळे सर आणि कोळेकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर तिसरे पंच म्हणून आमच्यासोबत सोडले जातात आमचे गुणलेखक प्रदीप राठोड सर. नो बॉल आहे. इट इज अबो वेस्ट हाईट डिलिव्हरी, नो +1, 2 धावा प्राप्त होत आहेत. जरूर याही षटकात जर आपण पाहिलं ना, गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु कुठेतरी आता अखेरचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट वरती लॉफ्ट केलाय हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल. आणखी एक चेंडू. नवनाथ हातातून वाळू निसटून जावी तसे चेंडू निसटतात, परंतु कुठेतरी ते हात मजबूत करावे लागतील आणि लढाई करावी लागेल. सिंगल घेतली जाते. या सिंगल बरोबर षटकाची सांगता होते. 3 षटकांनंतर प्रतिषटक 11ची सरासरी राखली आहे. अगदी जेव्हा नाणेफेकीचा कौल जेव्हा झाला, फलंदाजीसाठी आमंत्रण आलं, तेव्हा सोपान यांच्या डोळ्यासमोर टार्गेट होतं किमान 90चं, आणि त्या दिशेनं पॉवर प्लेमध्ये एक वाटचाल सुरू झाली आहे. 3 षटकामध्ये बिनबाद 33, परंतु ही वाटचाल रोखण्यासाठी आता अमजद मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज. अमजद मिरजकर. महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो इथं अनुभव तुम्हाला पणाला लावावा लागतो. सलामीची जोडी 16 चेंडू 28 सोपान, तर 3 चेंडू 4 चंद्रकांत. मैदानाच्या आतमध्ये अमजद मिरजकर. अगदी 7 ते 8 पावलांचा शॉर्ट रनअप, तर नंतर आपल्या बोटांची जादू मैदानात पसरवतील का हे पाहायचं आहे. पहिला चेंडू कमी गतीचा बॅकवर्ड पॉइंट वरती गॅप शोधलाय, निष्ठून जातोय. मैदानाला आग लावणारा चौकार. डीजे प्लीज. नाक करते का? यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायलाच लागतंय. स्टार उत्सव सोनपरी आणि हॉटेल जलपरी. तसा हत्ती हॉटेल भाग्यश्रीला आज रविवार हत्तीमध्ये 4 घातले होते डीजे सकाळी. थँक्यू गणेश सर, थँक्यू. अगदी चौकार आला इथं. मात्र आज फुल एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. अगदी सुरेल संगीत देखील, त्याचबरोबर थोडासा कॉमेडीचा तडका देखील त्यामध्ये असेल. चौकार आला, परंतु ती संधी वारंवार दिली जाईल. कुठेतरी गोलंदाजांना आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. किरण गोंधळी स्वतः बॅकवर्ड पॉईंटमध्ये तैनात होतील. अक्षय यांना लॉंग ऑफवरती तैनात केलं जाईल डीपमध्ये. पॉवर प्लेची मर्यादा संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं शिथिल झालं आहे आणि इथं त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाजाला उठवावा लागेल. डीप पॉईंटवरती आता खेळाडू तैनात. किरण गोंधळी सिंगल सेव्हिंग पोझिशन. चौकार खरं तर वाचवण्याचा प्रयत्न राहील. सज्ज पुन्हा एकदा अमजद. यावेळी आडव्या बॅटनं फटका एक्स्ट्रा कव्हर्समध्ये, गॅपमध्ये. आणखी एक चेंडू निष्ठून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. अगदी सुंदर फटका मी म्हणेन. बॅकफूट पंच, बॅकफूटवरती स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाली अगदी एक्स्ट्रा कव्हर्समध्ये. यावेळी फुल टॉस अलॉंग द कार्पेट. नवनाथ तैनात डीपमध्ये.
यावेळी अवघी सिंगल प्राप्त होईल. ग्राउंड फिल्डिंग जर आपण पाहिली ना तर अगदी चांगली राहिली आत्तापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये SIC सांगली संघाची, परंतु कुठेतरी कॅचिंग ते कॅचेस पकडणं गरजेचं. सोपान भालेकर 16 चेंडू 28वर खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करतायत. यावेळी खोदडपदा चेंडू खोदून काढला, लॉंग ऑफवरती तैनात राहुलच्या माध्यमातून थांबवला जाईल. अवघी एक सिंगल याही पटक्याच्या पाठीमागे. सिंगल डबलचा खेळ, त्याबरोबरच चौकाराची षटकारांची आतिषबाजी, अर्थात शांतता, संयम, टप्प्यात आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम या रणनीती अंतर्गत धावपडक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुल टॉस आहे, अगदी चेंडू टप्प्यामध्ये आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. क्षेत्ररक्षक फक्त बनतील प्रेक्षक, चेंडू सीमा पार, षटकार. DJ प्लीज. मारुती अँड चंद्रकांत. हॅलो, कुठं आहे दादा? भैया काय बोलतो होता किंग मेकर DJ थँक्यू. DJ 49 धावा धावफलकावरती महागडं राहिलं हे षटक. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, फटका फसला, डाऊन द बॉल राहुल. यावेळी मात्र मेक्स नो मिस्टेक, सेफ हँड्स इनटू द बास्केट. चंद्रकांत बोकर बॅक टू डगआउट. DJ प्लीज. दीवानों की बातें दीवाने करते हैं, दीवानों की बातें दीवाने करते हैं, दीवानों की बातें दीवाने करते हैं. गणेश सर थँक्यू. कसम में रहना. गणेश सर थँक्यू. अगदी फटका जर आपण पाहिला स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले देखील आपल्याला दाखवला गेला. या फटक्याच्या पाठीमागं ताकद कुठेतरी कमी पडली, फक्त टायमिंगच्या जोरावर बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु ते टायमिंग प्रॉपर होणं गरजेचं होतं. यावेळी मात्र राहुल यांनी जो कॅच टिपला ना, त्या कॅचनं पुन्हा एकदा खांदे उंचावलेत पहा संघाचे, आणि निश्चितच आता नवी उमेद, नवीन फलंदाज दाखल झाला आहेत. श्रीकृष्ण गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये. किरण गोंधळी सज्ज 5व्या षटकात. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा खेळलेला फटका लॉंग ऑफ वरती. राहुल यांचं संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त एफर्ट राहुल गवंडी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असताना. सिंगल येते या चेंडूच्या पाठीमागे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत या सिंगल बरोबर. स्टेप आउट, पहिल्या चेंडूवर आड्या बॅटने खेळला फटका हवेमध्ये आणि अगदी थेट मैदानाच्या बाहेर आल्या पावली आपलं आगमन जाहीर केलंय. इरादे स्पष्ट. काही पैसे वगैरे लागेल मला षटकार. पंपाच्या बाजूने हो, लवकर लवकर. जबरदस्त टोला. श्रीकृष्ण गुंजाळ पहिल्या चेंडूवरती पदलालित्य डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी मात्र ती संधी दिली जात नाहीये. चेंडू थोडासा पुढे टाकला इन टू द स्लॉट, परंतु वेग होता, वेगावरती स्वार होत आहेत किरण यांच्याकडे चांगला वेग, परंतु मागचा चेंडू जर आपण पाहिला ना, हाफ ट्रॅकर पुरेसा वेळ मिळाला श्रीकृष्ण गुंजाळ यांना, त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उठवला. 56 धावा धावफलकावरती लागत आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, चुकीला माफी नाही, दूरच दूर, लांबच लांब, षटकार. हॉटेल बाय केसरीला आज रविवार हत्तीमध्ये 4 घातले होते सकाळी. पाठ मुतू नाव कुठू हा भैया काय बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. जबरदस्त फटका, अगदी चेंडूला थेट काव कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकावून दिलंय. किरण गोंधळी यांच्यावरती हल्ला चढवलाय. अगदी इरादे स्पष्ट आहेत. मोठे फटके सातत्यपूर्वक खेळले जाणार आहेत.
यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट, परंतु अगदी समोरच्या बाजूला खोदून टाकलेला चेंडू सिंगल मिळते. या चेंडूच्या पाठीमागं कर्णधाराने जी रणनीती आखली आहे त्या रणनीतीला अनुसरून फटकेबाजी इथं केली जाते. अगदी 8 फलंदाज आमच्याकडे आहेत, आम्ही पहिल्या चेंडूपासून अटॅक करू हे सोपान यांनी सांगितलं होतं. तीच रणनीती अवलंबली आहे. श्रीकृष्ण गुंजाळ यांनी देखील अगदी यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू हाताळला आहे. सोपान स्ट्रगल करतायत खरं तर. आज 18 चेंडू 30 वरती खेळत आहेत. डॉट बॉल बरोबर षटकाची होती सांगता. 5 षटकांचा खेळ थांबतोय. 1 गडी बाद, 63 धावा धावफलकावरती. (63) 63 धावा धावफलकावरती दाखल होत आहेत. अगदी 12.5चा रन रेट मेंटेन केलेला, 12.6चा रन रेट मेंटेन केलेला आहे. धावगती आता मात्र अखेरच्या 3 षटकांमध्ये वाढवावी लागेल. प्रोजेक्टेड स्कोर आमच्यापर्यंत स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून 101 दाखवला जातोय. शगुन के साथ 101, परंतु त्यापेक्षा जास्त धावा करण्यासाठी प्रयत्नशील असेल संघ. गोलंदाजीसाठी येत आहेत ते सचिन माळी. सचिन माळी, पहिला चेंडू गगन भरारी, ओव्हर कव्हर, सिक्सर, षटकार. डीजे थँक्यू गणेश सर, थँक्यू. फक्त षटकारांचीच भाषा श्रीकृष्ण गुंजाळ सर आज बोलतायत. 3 षटकार आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. यावेळी रिवर्सचा प्रयत्न, एक्झिक्युशन परफेक्ट, गॅप शोधलाय अलॉंग द कार्पेट. मैदानाला यावेळी गुदगुल्या करत जाणारा चौकार. डीजे थँक्यू. श्रीकृष्ण गुंजाळ इज डीलिंग ओनली इन बाउंड्रीज. फक्त चौकार आणि षटकारांची भाषा. यावेळी मात्र वेल लेफ्ट, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा आहे. 6 चेंडू 23 धावांवरती कार्यरत आहेत. 3 षटकार, 1 चौकार असं 1 सिंगल अवघी घेतलेले आहे. इथं मात्र फुल टॉसवरती फटका फसला आहे, परंतु गोलंदाजाच्या थेट डोक्यावरून खेळलाय. खरं तर मी म्हणेन जाणून बुजून मारलेला फटका देऊन जाईल आणखी 4 धावा. फुल टॉसवरती अगदी यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर, ब्रँडेड हिट, षटकार. 2 षटकार 2 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत खेळले जात आहेत. आक्रमण चढवलाय श्रीकृष्ण गुंजाळ. 8 चेंडू 33 धावा. व्हॉट बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. अगदी विचार करायला भाग पाडलंय. 84 वरती धावफलक पोहोचलाय. 4 चेंडूच्या वाटेमागे 21 धावा आल्यात. 2 षटकार 2 चौकार. अफलातून फलंदाजी. ताकद आहे, नजाकत देखील. यावेळी मात्र एक चांगला चेंडू बीट केलाय, परंतु सिंगल मात्र लेग बाय बॅटवरून येते. अगदी बॅटची कडा, इनसाइड एज. 85 धावा. मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये ना ज्या संघाचे गोलंदाज प्रभाव टाकतील ना तो संघ खरं तर आज विजेतेपदाचा मानकरी होईल. कारण हे पिच विकेट आहे जी बॅटिंग पॅराडाईज आहे. या विकेटवरती फलंदाजांसाठी मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा पुरेपूर आस्वाद घेताना यावेळी सोपान भालेकरचा समोरच्या बाजूला खेळलेला जबरदस्त षटकार. किरिस्ता सुनने का गाना, किरिस्ता किरिस्ता सुनने का.
पहा 90चं लक्ष ठेवलं होतं डोळ्यासमोर. 6 षटकांमध्ये 91 लागल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आक्रमक जोडी श्रीकृष्ण गुंजाळ. आता मात्र जाकीर आलेत गोलंदाजीसाठी. जाकीर येस, जाकीर तांबोळी षटक हाताळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जातात. पहिला चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या हाताळलाय. मित्रांनो विचार करा, मोमेंटम किती महत्त्वाचं असतं. पहिल्या चेंडूवरती जर तो कॅच टिपला जातोय, मोमेंटम शिफ्ट होतं. सुरुवातीला जर विकेट आली तर दबाव असतो. त्या दबावामध्ये इतके सहजासहजी मोठे फटके येत नाहीत, परंतु तो दबाव तुम्हाला बनवणं गरजेचं असतं. इथं मात्र तो दबाव झुगारून लावला आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवलं आहे. मी म्हणेन गोलंदाज महत्त्वाचे ठरतील आज. खरे हिरो आज गोलंदाज ठरतील, कारण बॅटिंगमध्ये आक्रमण तर तुम्हाला 100% पाहायला मिळणार. अगदी टप्प्यामध्ये आलेल्या प्रत्येक चेंडूचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार. षटकार येतोय, चौकार येतोय, माफ करा. षटकार आहे नक्कीच. 6 धावांसाठी गगन बराबरी घेणारा फटका. 11 चेंडू 40 धावांवरती कार्यरत श्रीकृष्ण गुंजाळ. फटके तर येत राहणार आहेत, परंतु जो गोलंदाज वरचं ठरेल त्या संघाचं देखील पारड आजच्या स्पर्धेमध्ये जड असेल. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो बॅटिंग विकेट फलंदाजांचं वर्तुळ असलेल्या खेळपट्टीवरती एखादा गोलंदाज मात्र आपली छाप सोडतो. वेगळे पण आज तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जर तुम्हाला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव पाहायचं असेल तर आज स्वतःचं वेगळे पण सिद्ध करावं लागेल. आणि त्याच दृष्टिकोनातून केले जाणारी फटकेबाजी, जबरदस्त फटका थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून, लाईक ए ट्रेसर बुलेट, सिक्सर. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है. 12 चेंडू 46 धावांची खेळी. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये डोक्यावरून जातोय मोठा फटका. षटकार. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा एक पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. अगदी दगडाला देखील पादर फुटेल अशी फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 52 धावांची खेळी. अर्धशतकावरती स्वार श्रीकृष्ण गुंजाळ. हॅट्रिक ऑफ सिक्सेस. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी केली जाते. 7 षटकार 2 चौकार. यावेळी सलगचा चौथा ब्रँडेड बिग हिट, सिक्सर. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक हचकन चालतो चालतो चालतो. थँक्यू गणेश सर. अगदी आज नागोबाला दिवस गवसलाय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवला जातोय. यावेळी हो जबरदस्त. आतापर्यंत भरपूर षटकार खेळले गेले, परंतु हा चौकार मात्र त्या सर्व षटकारांवर देखील वर चढ. कारण यावेळी फक्त क्लासिकल टायमिंग पाहायला मिळालं. 15 चेंडू 62 वरती कार्यरत. 7 षटकांनंतर 119 वरती धावफलक. अगदी आपण विचार केला ना तर मागील 2 ओव्हर्समध्ये 56 धावा आल्या आहेत मित्रांनो. 7व्या षटकात देखील 28 धावा, 6व्या षटकात देखील 28 धावा आल्या होत्या. आता मात्र सोपान 20 चेंडू 36 वरती कार्यरत. सोपानला देखील आपले शैली दाखवावी लागेल. गोलंदाजीसाठी अक्षय येत आहेत. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय हवेमध्ये. पाठलाग केला जाईल चेंडूचा. नो मॅन्स लँडमध्ये विसावेल. दुसरी धाव देखील इथं प्राप्त होईल. सोपान टायमिंगसाठी झगडत आहेत. जर आपण पाहिलं ना कुठेतरी दव असेल या अपेक्षेनं गोलंदाजीचा निर्णय घेतला गेला, परंतु बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आहे. अगदी खरं तर उशिरा सुरुवात झाली आहे. ड्यू इफेक्ट इतका जाणवला नाही आहे मैदानामध्ये, कारण मैदानात चेंडू थांबलाच नाही आहे. चेंडू फक्त ट्रॅव्हल झाला आहे तो मैदानाच्या बाहेर. अगदी जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आहे.
ड्यू इफेक्ट कधी कामी येतं जेव्हा मैदानामध्ये सिंगल डबल्स खेळायला भाग पाडलं जातं. मैदानामध्ये चेंडू जमिनीवरती राहतो, जितका काळ जास्त जमिनीवर चेंडू राहील तितका तो ड्यू इफेक्ट जाणवतो. परंतु तो इथं जाणवलाच नाही आहे, कारण फटके मोठेच खेळले गेलेत. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खेळ फटका लॉंग ऑफवरती थांबवला जाईल. किरणच्या माध्यमातून सिंगल प्राप्त होते. आता मात्र अगदी रौद्र रूप धारण केलेले श्रीकृष्ण गुंजाळ 15 चेंडू 62 धावांवरती खेळतायत. आक्रमण चढवलंय आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंगचा नजारा तिसऱ्या क्रमांकावर येत असताना त्यांनी जणू याच मॅचसाठी आपली सर्वोत्तम खेळी राखून ठेवली होती. 68चा बेस्ट आहे आतापर्यंत रोहन पवार यांचा, परंतु इथं फटका फसलाय. हवेमध्ये आहे, कॅच मात्र पकडता येत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉलिंग एंडला फेकी, थांबवला जाईल चेंडू. 2 धावा पूर्ण. येस नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली खेळी करताना तेव्हा तेव्हा कौतुकाची थाप तुमच्यावरती नक्की पडते. आणि या खेळीसाठी देखील कौतुकाची थाप येते. श्रीकृष्ण गुंजाळ साहेब यांनी जी खेळी केली आहे त्या खेळीसाठी मोहन मोरे अर्थात मिस्टर मोमो, जे नेहमीच चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात, चांगल्या व्यक्तिमत्वांना प्रोत्साहन करत असतात, त्यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं तुम्हाला कॅश प्राईज जाहीर होत आहे. मॅच संपल्यानंतर नक्कीच आपण ते कलेक्ट करायचं आहे. या षटकात मात्र मोठा फटक्याची प्रतीक्षा होती. तो फटका येतोय, थोडासा उशिरा जरूर परंतु आलाय नक्की. मोठ्या फटक्याची ललकारी, 6 धावांची भरारी. डीजे थँक्यू. अगदी इतर गोलंदाजांशी तुलना करायची झाली ना तर अक्षय यांनी चांगलं षटक हाताळलंय. एखादा षटकार टेनिस क्रिकेटमध्ये येणारच, परंतु जर तुम्ही डेथ ओव्हर्समध्ये फक्त 11 ते 12 धावा देत असाल ना, तेही अखेरच्या ओव्हरमध्ये, अशा फलंदाजासमोर जो रौद्र रूप त्यांनी धारण केलंय, नक्कीच तुम्ही चांगली गोलंदाजी केली म्हणावं लागेल. इनिंग्सची सांगता होते 8 षटकांनंतर. अगदी आपण स्कोर कार्डकडे एक नजर टाकूयात. एक गडी बाद 131 आहेत. विजयासाठी 132 धावांचं तगडं आव्हान उभं केलं गेलंय. प्रथम फलंदाजीचा अगदी दोन्ही हातांनी स्वीकार केला आणि संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान. एकदा श्रीकृष्ण गुंजाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. श्रीकृष्ण सर प्लीज रेज युअर पार्ट टू द टॅग आउट. अप्रतिम फलंदाजी आणि तितकीच सुरेख साथ कॅप्टन अँकरच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळाले सोपान भालेकर. दुसरीकडे SIC सांगली. या संघाला मात्र आता लढाई लढावी लागेल, कारण आव्हान मोठं आहे, खडतर आहे आणि या आव्हानासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागेल. हॅलो, गुंजाळ साहेबांच्या खेळीसाठी संतोष आडाखोळ गुरुजी यांच्याकडून देखील 1001 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अगदी जबरदस्त बॅटिंग आणि त्या बॅटिंगसाठी कौतुकाची थाप नेहमीच देतात. संतोष गुरुजी असतील, मोहन मोरे सर असतील, जबरदस्त. यानंतर कडा सोलापूर आणि BCC सोलापूर टॉससाठी कॅप्टन या. क्रिकेटचा थरार अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम कासवंड येथे क्रिकेटचा हा थरार रंगलाय. आणि क्रिकेट आपल्यासाठी काय आहे? क्रिकेट आपला आत्मा आहे. आणि हे क्रिकेट मित्रांनो, इथं फक्त खेळ होत नाही, इथं माणूस घडतो. प्रत्येक चेंडू एक प्रश्न विचारतो, तू थांबणार की भिडणार? आणि प्रत्येक क्षण इथं उत्तर मागत असतो. हे क्रिकेट आहे जे आधी संयम शिकवतं
मग ध्यास लावून सोडतं आणि शेवटी मनाला अदृश्य अशी शांतता देऊन जातं. जेव्हा आयुष्य हार मानायला सांगतं ना, तेव्हा हेच क्रिकेट आपल्याला उभं राहायला शिकवतं. लक्षात ठेवा, हे क्रिकेट तुम्हाला जगायला शिकवतं. अगदी किती अडचणी आल्या तरी संकटांशी 2 हात करायला शिकवतं. अगदी धावफलकावरती धावा जोडता जोडता एक नवी ओळख तुम्हाला निर्माण करून देतं, ते म्हणजे आपलं हे क्रिकेट. आणि सर्व टेन्शन विसरायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी मैदानावर उपस्थित असलेल्या कोणत्याही खेळाडूला तुम्ही विचारलं ना, तुमचं पहिलं प्रेम कोणतं, तर इथं नक्कीच इथं बसलेला प्रत्येकजण सांगेल, माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. हे क्रिकेट मित्रांनो प्रत्येक वळणावर परीक्षा घेतं. आधी धीर शिकवतं, मग वेड लावतं आणि शेवटी मनाला शांतता देखील देतं. जेव्हा आयुष्य हरल्यासारखं वाटतं ना, तेव्हा क्रिकेटचा आधार घ्या. कारण हा खेळ इच्छांना स्वप्न बनवतो आणि स्वप्नांना एक नवी ओळख देतो. थोडा संयम ठेवा, कारण क्रिकेट जाता जाता तुम्हाला एक नवी ओळख देऊन जातं. स्थापत्य अधीक्षक अभियंता परेश गवते यांच्याकडून श्रीकृष्ण गुंजाळ साहेबांच्या या खेळीसाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत. यूट्यूब लाईव्ह स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जात आहे आणि त्याचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. क्रिकेटबद्दल आपण चर्चा करतोय. अगदी हे क्रिकेट आपल्याला प्रेमात पाडतं. मंडलिक सर यांच्यातर्फे देखील गुंजाळ साहेबांचं हार्दिक अभिनंदन. या क्रिकेटच्या मैदानावरती आज श्रीकृष्ण गुंजाळ सरांची खेळी आपण पाहिली. हे मैदान आज फक्त खेळ पाहत नाही आहे, तर आज इतिहासाचा साक्षीदार होत आहे. इथं प्रत्येक चेंडू हातातून फक्त सुटत नाही आहे, तर तो खेळाडूच्या काळजातून थेट हवेमध्ये झेप घेतोय. अगदी इथं घामाला देखील किंमत आहे, संयमाला वजन आहे आणि शांत उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला अख्खं मैदान इथं हादरवून सोडताय, वेड करून सोडताय. एक फटका आणि आवाज नाही तर लाखो मनांची धडधड इथं ऐकू येत आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक वळणावर परीक्षा घेणारं, आधी धीर शिकवणारं, मग वेड लावणारं आणि ते वेड आता आपल्याला मैदानाच्या दिशेने घेऊन जात आहे 132 धावांचा पाठलाग करण्यासाठी. सलामाईची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. मैदानाच्या आतमध्ये जाकीर तांबोळी सोबतीला आहेत. सांगली संघ 12वा खेळाडू इथं उपस्थित असणं आवश्यक आहे. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नावं येत नाहीयेत. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू जाकीर तांबोळी यांच्या समोर उभे टाकलेत गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आकाशाला गवसणी बिरकावून दिलाय, सीमारेषा पार, मस्तक पे दस्तक, षटकार. आडा बॅटनं फटका खेळलाय. अगदी मिडीकट वरती श्रीकृष्ण गुंजाळ आहे. डायरेक्ट चित्र बदलू शकला असता.
या मॅचच्या नंतर देखील एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येणार आहे. सोलापूर डिव्हिजन मधीलच दोन संघ भेटणार आहेत. दीपेश देसाई स्ट्राईक वरती दाखल. दीपेश यांचा सावध पवित्रा पहिल्या चेंडूवरती डायरेक्ट हिट. अगदी काल याच पद्धतीने डायरेक्ट हिट करत सोपान यांनी विकेट पटकावली होती. सामन्याचं चित्र बदललं होतं. आज ती संधी पुन्हा एकदा मात्र दिलेली नाही आहे. दीपेश देसाई आणि जाकीर मैदानाच्या आतमध्ये. मोठं लक्ष, मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना इथं मात्र सोडून दिला चेंडू. वेल लेफ्ट, आउटसाइड ऑफ, वाईड बॉल. यावेळी मात्र गतीमध्ये बीट केलं. अगदी यष्टीरक्षकाला देखील चकवलाय. लॉंग स्टॉप वरती चांगला बॅकअप दिला जातोय जरूर, परंतु बाईकच्या रूपात ही सिंगल नक्कीच प्राप्त होईल. किरण जावळे सरांच्या माध्यमातून ही सिंगल अगदी अधोरेखित केली जाते. 4 चेंडूच्या पाठीमागे बिनबाद 9 वरती धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा हाताळावा लागेल हा चेंडू. तयार नव्हते फलंदाज. अगदी मजा येणार आहे मॅचमध्ये, यातील मात्र शंका नाही. हाय स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. थेट पुण्यावरून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. यावेळी मात्र उसळी घेणारा चेंडू बीट करतायत जाकीर यांना. जाकीर तांबोळी, दीपेश देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूच्या पाठीमागे अवघ्या 9 धावा जोडल्यात पहिल्या षटकात. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा खराब आहे. अवांतर धाव आणखी एक प्राप्त होईल. चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. 10 धावा धावफलकावर. तसा विचार जर केला या षटकामध्ये तर एक षटकार त्यानंतर अवघे चांगले चेंडू हाताळलेत, परंतु त्या दरम्यान जे 2 वाईड बॉल आहेत ते नक्कीच निराश करतील सोपान यांना. यावेळी समोरच्या बाजूला खेळायला फटका आणि निष्ठून जाईल सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड, चौकार. अगदी सुंदर असा फटका 4 धावा देऊन जातोय. जाकीर यांनी आक्रमण चढवलंय जरूर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. आवश्यक धावगती आहे 13.15 ती मात्र राखण्यात यश येत आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. 14 धावा येत आहेत. अगदी प्रतिषटक तुम्हाला किमान 16 धावा कुठणं गरजेचं आहे 8 षटकांच्या या मॅचमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी निशांत काकडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु हा पाठलाग सोपा नसणार आहे. सोपी कोणतीच गोष्ट नसते क्रिकेटमध्ये. क्रिकेट म्हणजे अडचणींचा सामना करताना तुम्हाला संघर्ष योद्ध्यासारखं लढावं लागतं. निशांत काकडे सज्ज गोलंदाजीसाठी. समोर दीपेश संघर्ष करतायत जरूर. यावेळी समोरच्या बाजूला अलंग द कार्पेट खेळायला फटका. प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफ वरती. अगदी जर आपण थोडंसं क्षेत्ररक्षणाचा रचना पाहिली ना तर सतीश वालुंज लॉंग ऑन तर लॉंग ऑफ वरती तैनात पाहायला मिळतील सोपान भालेकर. डीपमध्ये दोन्ही खेळाडू आहेत ते समोरच्या बाजूला. सर्कलमध्ये डीप अगदी एक कवर्स, एक्स्ट्रा कवर, पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड शॉट, स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेटवरती खेळाडू तैनात पाहायला मिळतील. आणि ते सर्कल बीट करण्याचा प्रयत्न इथं राहिला आहे, परंतु फुटबॉल स्किल्स क्रिकेटच्या मैदानावरती ही कला देखील माझ्याकडे आहे हे सांगतायत श्रीकृष्ण गुंजाळ सर. आज मात्र कोणती चूक त्यांच्या माध्यमातून घडणार नाही असं दिसतंय. नक्कीच आजचा दिवस महत्त्वाचा आहे, फायनलचा दिवस आहे. यानंतरची मॅच देखील तितकीच महत्त्वाची, कारण सोलापूर विभागातून एक संघ नक्कीच फायनल खेळणार यातील मात्र शंका नाही. परंतु तो संघ कोणता असेल यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायची. या तुर्तास आडव्या बॅटनं खेळायला फटका. दीपेश देसाई बॅकफुटवरती सॉलिड पंच, चौकार, 4 धावा देऊन जाईल. कडा सोलापूर विपक्ष BCC सोलापूर. कोण ठरणार फायनलमध्ये जाणारा संघ? तत्पूर्वी कुकडी सिंचन मंडळ की SIC सांगली. इथं मात्र हलक्या हाताने कव्हर्समध्ये खेळला फटका. टॅप अँड रन, सेन्सिबल क्रिकेट. चौकार आलाय, तदनंतर एक सिंगल घेतली आहे. धावफलक सक्रिय ठेवला आहे. अगदी 4 चेंडूच्या पाठीमागे एका चौकारासह 7 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात.
जर तुम्ही समोरच्या बाजूला डीपमध्ये प्रोटेक्शन घेतलंय ना तर तुम्हाला गोलंदाजी देखील तशीच करावी लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू इथं नक्कीच त्यावरती समाचार घेतला जाईल. यावेळी समोरच्या बाजूला हाताळलेला चेंडू खोदर टप्प्याचा यार्कर जाकीर यांच्या माध्यमातून अगदी बॅटची इनसाइड एज सिंगल याही चेंडूच्या प्रतिमागे प्राप्त. अगदी एक चेंडू फक्त मागच्या बाजूला हाताळला त्यावरती फटका आला. त्यानंतर मात्र संधी मिळालेली नाही आहे दोन्ही फलंदाजांना. यावेळी पुन्हा एकदा फटका आडवा बॅटने खेळलाय. अगदी वाईड लॉंगावरती तैनात सतीश वाळुंज यांच्या माध्यमातून चेंडू थांबवला जाईल. सिंगल कंप्लीट षटकाची सांगता या षटकामध्ये आल्या. एका चौकारासह 9 धावा. 2 षटकाखेरीस बिनबाद 23 धावा धावफलकावर. 36 चेंडू. आता 109 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे. अर्थात आक्रमण गरजेचं. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 धावा कुटाव्याच लागतील. आणि आता मात्र फलंदाजीमध्ये तांडव माजवणारे श्रीकृष्ण गुंजाळ हे गोलंदाजीसाठी येतात. आपला रनअप मार्क करतील. आज जी फलंदाजीमध्ये फटकेबाजी केली ना त्यातून जो आत्मविश्वास आलाय तो इथं पाहायला नक्कीच मिळेल गोलंदाजी करताना. दुसरीकडे दीपेश देसाई चौकार 1 खेळलाय परंतु 6 चेंडू 7 स्ट्राईक रेट आता वाढवावा लागेल. खेळी तुम्हाला वेग वाढवावा लागेल अगदी धावफलकाचा. कारण 18 धावा प्रति षटक तुम्हाला खेटून आणायच्या. तिथून पुढं पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. डाऊन द बॉल फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेग वरती पकडलाय. कॅच सेफ हँड्स इन टू द बास्केट. कैलास लोकरे यांच्या हातामध्ये विसावला चेंडू. दीपेश देसाई बॅक टू डग आउट. तंबूच्या आश्रयाला संत गतीने करतील प्रवास. कैलास यांनी टिपलेला हा सुंदर झेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये आता प्रशांत दाखल होतील. पहिला झटका श्रीकृष्ण गुंजाळ. पहा आज आजच्या मॅचमध्ये कोणतीही चूक होत नाहीये. फटकेबाजीचं बॅटिंगसाठी आले पहिल्या चेंडूवरती षटकार. बॉलिंगसाठी आले पहिल्या चेंडूवरती विकेट. मॅन विथ गोल्डन आर्म. आणि आज जबरदस्त खेळ राहिला आहे. असं म्हणतात मोठ्या मॅचमध्येच मोठे खेळाडू आपला खेळ उंचावतात. कम द आवर कम द मॅन. आणि जेव्हा गरज आहे संघाला मागणी तसा पुरवठा करतायत श्रीकृष्ण गुंजाळ. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी बॉटमला चेंडू आदळतोय. डॉट बॉल फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सांगली पाटबंधारे मंडळ सांगली या संघाचा संघर्ष अतिशय जबरदस्त राहिला आहे. परंतु आता मात्र जबरदस्त स्ट्रोक अप्रतिम अफलातून फ्लॅट सिक्सर षटकार. ओव्हर कव्हर्स खेळलेला हा देखना फटका. कव्हर्सच्या डोक्यावरून लॉफ्टेड ड्राईव्ह जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेस नक्कीच ते फटके अगदी आठवणीमध्ये राहतात. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र लेंथ खेचली अगदी मागच्या बाजूला. 6 ते 8 मीटरची लेंथ. अगदी विकेट टू विकेट मारा करण्याचा प्रयत्न. जागा बनवू दिली नाही आहे या चेंडूच्या पाठीमागे. षटकार आला परंतु तदनंतर पुनरागमन अतिशय चांगलं. एका षटकारानं काम होणार नाही आहे. इथं तुम्हाला सातत्यपूर्वक मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी फटका तितकासा टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. वेळेची अचूकता साधता येत नाही आहे परंतु सिंगल मात्र प्राप्त होईल. 30 धावा लागल्यात धावफलकावरती. जर विचार केला तर इथं मात्र दांडी 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 गुल. जाकीर तांबोळी यष्ट्या उद्ध्वस्त अगदी या चेंडूवरती. स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. अतिशय वेगानं हाताळलेला चेंडू थेट ब्लॉक होल ब्रह्मास्त्र. आणि हे ब्रह्मास्त्र बाहेर काढले. आपल्या या षटकात 7 धावा खर्च केल्या
पहिल्या चेंडूवरती विकेट, अखेरच्या चेंडूवरती विकेट. श्रीकृष्ण गोंजाळ लाजवाब कामगिरी आजच्या मॅच मध्ये. काय चेंडू हाताळलाय अफलातून, अगदी वेगानं उजव्या यष्टीचा थेट वेध घेतला. मैदानाच्या आतमध्ये किरण गोंधळी दाखल होत आहेत. जर समीकरण आपण पाहिलं, पहिल्या 3 षटकानंतर 33 धावा धावफलकावरती होत्या कुकडी सिंचन मंडळ पुणे संघाच्या, परंतु विकेट कॉलम मात्र रिकामा होता. इथं मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्यात. सलामीची जोडी गारद झाली. आता प्रशांत आणि किरण यांच्या खांद्यावरती मदार असेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निशांत काकडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पॉवर प्ले संपतोय. आता मात्र डीपमध्ये एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळेल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईड लॉंग ऑफ, लॉंग ऑन. इथं मात्र दिशाहीन मारा आहे. वाईड बॉल प्लस एक सिंगल चोरटी धाव देखील प्राप्त होईल. अचूक दिशा तुम्हाला पकडावी लागेल. अचूक टप्प्यावरती चेंडू सातत्यबरोबर हाताळावे लागतील. हलक्यात घेऊन चालणार नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये पारडं कधीही पलटू शकतं. यावेळी मात्र अपील उचलली आहे, परंतु पंच सांगतील इट इज नॉट आउट, बॅटर इज सेफ. हाफ हार्टेड अपील. खरं तर या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी. फुलटॉसवरती मात्र वेळेची अचूकता साधता येत नाहीये. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. अलोंग द कार्पेट मिड विकेटवरती सिंगल प्राप्त होती अवघी. निशांत पहिला वाईड, तदनंतर मात्र प्रशांतच्या माध्यमातून देखील एक सिंगल प्राप्त होती आहे. सिंगल आणि डबल्समध्ये तुम्हाला आता डील करून चालणार नाही आहे. सातत्यपूर्वक मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. धावफलकावरती आता मात्र अवघ्या 34 धावा लागत आहेत. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 132चं लक्ष म्हणजे अजूनही 98ची तुम्हाला गरज आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 27 चेंडूंचा अवघा खेळ बाकी. यावेळी पदलालित्याचा सुरेख वापर, टायमिंग प्रॉपर, बिरकावून दिलाय. ऑन द राईज, डाऊन द ग्राउंड, षटकार. जबरदस्त फटका, परंतु सातत्य या फटकेबाजीमध्ये असणं गरजेचं. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, गॅपमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध 1 बाउन्स, सीमा पार. मिळतील धावा 4. बेडा होईल का पार? येणारा काळच उत्तर देईल. पुन्हा एकदा पदलालित्य आणि 4 धावांसाठी खेळलेला फटका. आता मात्र यष्टीरक्षकाची भूमिका बदलती आहे. सोपान भालेकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तर आत्तापर्यंत जबाबदारी सांभाळणारे सुशील जाधव आता कव्हर्समध्ये पाहायला मिळतील. आणखी एकदा स्लो रनलो फुलटा हाताळण्याचा प्रयत्न, अगदी खेचून मारलाय मिड विकेटच्या दिशेनं. अवघी एक सिंगल या फटक्याच्या पाठीमाग. षटकाची सांगता होते 4 षटकाखेरीस 2 गडी बाद, 45 धावा धावफलकावरती. आत्तापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये जे अखेरच्या 6वं आणि 7वं षटक मी म्हणेन टर्निंग पॉईंट ठरलं, कारण तोपर्यंत अगदी व्यवस्थित धावफलकाची गाडी पुढे सरकत होती. परंतु त्या 2 ओव्हर्समध्ये ज्या 56 धावा कुठल्या गेल्या ना, 12 चेंडू 56 धावा. श्रीकृष्ण गोंजाळ सरांचा तो जबरदस्त काउंटर अटॅक, आणि त्यानं पूर्ण चित्र बदललं मॅचचं. आता तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 षटकांनंतर आता सतीश वाळूंच्या हातामध्ये चेंडू आहे. किरण गोंधळी यांना मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवावाच लागेल, कारण आता हीच ती वेळ. अभी नाही तो कभी नाही. फटका इथं फसतोय. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सुशील जाधव आहेत तैनात कव्हर्समध्ये. अवघी एक सिंगल, निराश या फटक्यामधून किरण.
यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये सिंगल कंप्लीट होते. मोठे फटके येत नाही आहेत. कुठेतरी प्रयत्न करावं गरजेचं आहे मित्रांनो, कारण पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणामध्ये कधीच होत नाही. हारा वही जो लढा नाही, लढणं जरुरी आहे. तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल. संघर्ष अटळल्याने संघर्ष जर यशस्वी ठरला तर मात्र विजय रथावर तुम्ही स्वार देखील होऊ शकता. हवेमध्ये खेळलेला फटका, कॅच ड्रॉप, जीवनदान किरण गोंधळी यांना. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पराभूत जरी होणार असाल ना तरी पराभव असा झाला पाहिजे की त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली पाहिजे. अगदी पराभूत होताना देखील तुमच्यासाठी टाळ्या जेव्हा वाजतात ना तेव्हा खरा तुमचा संघर्ष यशस्वी ठरतो. तो संघर्ष तुम्हाला करायचा आहे. जरूर खडतर आव्हान आहे परंतु लढायचं आहे आणि तो लढण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. मोठा फटका येतोय आणि निष्ठून जातोय सीमा पार. मिळतील अर्धा डझन धावा. षटकार. जबरदस्त टोला लगावलाय. यावेळी मात्र जबरदस्त एक्झिक्युशन. स्क्वेअर ड्राइव्ह, चौकार, 4 धावांसाठी. प्रशांत सांगतायत मैं ना रुकूंगा, मैं थमूंगा, मैं तो बस ठोकूंगा. धावांसाठी धावाधाव केले जाते. मोठे फटके प्रशांत यांच्या माध्यमातून आता येऊ लागलेत. सतीश वाळुंज यांच्यावरती अटॅक चढवला. 5व्या षटकामध्येच खरं तर सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यांसाठी. यावेळी पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. मिसफिल्ड होतीये. चौकार येतोय. तीन चेंडूंवरती 14 धावा आल्यात. धावफलक वेगाने पुढे आला. अर्थातच 5 षटकानंतर काहीशी समांतर स्थिती. 62 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र इथून पुढचा खेळ तुम्ही कसा खेळताय. येणारी षटकं 3 धावांची गरज आहे अजूनही. 70 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू 70. अगदी आत्तापर्यंत तरी ग्राफ जर पाहिला ना आपण तर समान आहे. कृष्ण गुंजाळ यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. टायमिंग साठी झगडत आहेत किरण. प्रशांत यांची फटकेबाजी होतीये चांगली परंतु किरण गोंधळी मात्र टायमिंग साठी झगडताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा वेगामध्ये बीट केलं जात आहे. श्रीकृष्ण गुंजाळ आज मात्र अतिशय एक वेगळाच खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारचा जर तुमच्याकडे खेळ असेल तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नक्कीच सर्वोत्तम 15 मध्ये तुमचं नाव लिहिलं जाणार यातील मात्र शंका नाही. स्टेप आउट यष्टी रक्षणामध्ये इथं संधी होती परंतु क्लोज किपिंग करताना वेगवान गोलंदाजासमोर चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय. सोपान भालेकर पाय साखळ दंडाने बांधलेत. हीच ती ओव्हर होती. या षटकामध्येच तुम्हाला मॅच बदलण्याची संधी आहे परंतु इथं मात्र 3 डॉट बॉल. श्रीकृष्ण गुंजाळ आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत. अवघ्या 7 धावा खर्च 2 गडी गारद केलेत आणि जवळजवळ 3री विकेट येता राहिली. यावेळी संधी आहे. मेक इट 3. 3री विकेट येते का. येस डेफिनेटली इट इज कमिंग. कॉट बिहाइंड द विकेट. जबरदस्त गोलंदाजी. वेगामध्ये केला बदल. फलंदाज गारद. यावेळी मात्र डॉट बॉल आलाय. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत आहेत
श्रीराम मेडन ओव्हर येणार का हे पाहायचंय. डॉट बॉल आलाय, अगदी अखेरचा चेंडू आता काय असेल. इथं मात्र सोडून दिलाय वेल लेफ्ट आणि मिसफिल्ड देखील होतीये, परंतु मेडन ओव्हर येते. अगदी एकही धाव या षटकामध्ये आलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांमध्ये अवघ्या 7 धावा खर्च, 3 महत्वपूर्ण विकेट्स टिपल्या आहेत. आणि इथं मात्र संपूर्ण सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली आहे श्रीकृष्ण गुंजाळ यांच्या खेळीच्या जोरावर. कुकडी सिंचन मंडळ पुणे संघानं कैलास लोकरे यांच्या हातामध्ये षटक सोपवलंय. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 70 धावा अजूनही बनवायच्यात. प्रशांत कोळी 9 चेंडू 23 वरती खेळतायत. 2 षटकार 2 चौकार खेळलेत. फटका फसलाय, हवेमध्ये आहे, कॅच मात्र सुटलाय. जीवनदान मिळत आहे प्रशांत कोळी यांना. अगदी संधी निर्माण केली होती अगदी पहिल्याच चेंडूवरती कैलास यांनी. डॉट बॉल आहे. अगदी कोणती धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झालेला नाहीये. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज, 1 बाउन्स टू द कीपर. आणखी एक चेंडू चांगला हाताळला जातोय. यावेळी कव्हर्स मध्ये बॅकफुट पंच, डीप मध्ये खेळाडू स्वीपर कव्हरचा तैनात. एक सिंगल या चेंडूच्या पाठीमागे प्राप्त होतीये. अतिशय जबरदस्त वर्चस्व सेमीफायनलच्या या लढतीमध्ये पाहायला मिळतंय ते कुकडी सिंचन मंडळ पुणे संघाचं. यावेळी मात्र कनेक्शन चांगलं राहिलंय. अगदी हवेमध्ये उंच उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. थँक्यू गणेश सर, थँक्यू. अगदी नाणेफेकीचा कौल आपण लगेच करणार आहोत. याची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्या. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द बॉल फिल्डर. यावेळी मात्र सेफ हँड्स इन टू द बास्केट. निशांत यांनी पकडला कॅच. फलंदाज बाद विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज अमजद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी डॉट बॉल षटकाची सांगता होते. 7 षटका अखेरीस 4 गडी बाद, 69 धावा धावफलकावरती दाखल आहेत. 6 चेंडूंची औपचारिकता बाकी असं म्हणायला आता हरकत नाहीये. दुसरीकडे कडा सोलापूर विपक्ष BCC सोलापूर. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. अगदी आपण मैदानावरच नाणेफेकीचा कौल मॅच फिनिश झाल्यानंतर लगेचच करणार आहोत. अखेरचं षटक सतीश वाळुंज पुन्हा एकदा. पहिला चेंडू चांगला फटका खेळलाय. गॅप शोधण्यामध्ये यश येतं. अगदी चौकार 4 धावांसाठी. देखना फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. यावेळी मात्र गती परिवर्तन, गतीमध्ये कंजूसी आणि फलंदाजाला बीट केलंय.
यावेळी मात्र दिशा खराब आहे. अवांतर धाव वाईडच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये प्राप्त होते. त्याचबरोबर खराब फेकी बॅकअप नाही आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपात ही धाव पूर्ण केली जाईल. अर्थातच वाईड +1 अधोरेखित केली जाते. यावेळी मात्र हलक्या हाताने टॅप करून सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र दूर जात नाही. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतं. 4 गडी बाद 75 वरती धावफलक आहे. अवघ्या 3 चेंडूंची औपचारिकता बाकी. सेमीफायनलच्या या मॅचमध्ये एक हाती वर्चस्व राहिलं आहे कुकडी सिंचन मंडळ पुणे संघाचं. अगदी डॉट बॉल येतोय निर्धाव स्वरूपाचा हाही एक चेंडू. खाली राहिलाय हा देखील एक चेंडू. डॉट बॉल येतोय निर्धाव स्वरूपाचा. एक चौकार तदनंतर मात्र वाईड आणि एक सिंगल बाईकच्या रूपातली. त्या व्यतिरिक्त धावा मात्र आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये. 75 धावा अवघ्या धावफलकावरती दाखल आहेत. अखेरचा चेंडूवर देखील बॅटची कडा. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. डावाची सांगता मॅच फिनिश. आणि या मॅचमध्ये श्रीकृष्ण गुंजाळ यांच्या आतिषबाजी अष्टपैलू खेळीच्या जोरावर सांघिक योगदान सर्व संघाचं. आणि कुकडी सिंचन मंडळ पुणे दाखल होत आहेत ग्रँड फिनाले मेगा फायनलमध्ये. आपण करणार आहोत नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल. एका बाजूला कडा सोलापूर, दुसरीकडे BCC सोलापूर.